चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा कर्नारती IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यघटनेचा अभ्यास करत आहोत. राज्यघटनेच्या ह्या सिरीजमध्ये लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र ह्या टॉपिकचा आपण काल अभ्यास केलेला आहे. आज आपण नागरिकत्व सिटिझनशिप हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. परंतु आपण जुना पॅटर्न जो आपला आहे म्हणजे रेग्युलर आपण अगोदर काय करतो तर काल बघितलेल्या लेक्चरचा अगोदर आपण रिव्हिजन करतो. म्हणजेच काय की आज हा सिटिझनशिप किंवा नागरिकत्व टॉपिक अभ्यासाच्या अगोदर आपल्याला हा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा टॉपिक एकदा रिवाइज करावा लागेल. रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी विसरल्यासारख्या वाटतील किंवा सगळं माहित आहे परंतु एक्झामच्या दिवशी सर थोडंसं कन्फ्युजन होते, ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी मध्ये थोडं मी कन्फ्युज आहे असं होण्याची दाट शक्यता आहे. का? कारण की तुम्ही फक्त एकच विषय अभ्यासत नाहीत, तुम्ही फक्त पॉलिटी अभ्यासत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी हिस्ट्री अभ्यासता, जिओग्राफी अभ्यासता, इकॉनॉमिक्स अभ्यासता, करंट अफेअर्स अभ्यासता, सायन्स अभ्यासता. सो या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी खूप फॅक्ट्स तुमच्या त्या ठिकाणी माइंडमध्ये असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे एक्झामचं प्रेशर असतं का हे खूप डेंजर असतं प्रेशर. कारण की तुमच्याकडे वेळ लिमिटेड असतो. कमी वेळामध्ये तुम्हाला सगळं रिकॉल करून योग्य उत्तर त्या ठिकाणी शोधायचे असतात. बरोबर त्या ठिकाणी राऊंड म्हणजे गोळे तुम्हाला बरोबर मारायचे असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर जर नाही आठवलं तर तुमचे मार्क्स वाढणार नाहीत. त्यामुळे आपण काय करतोय तर तुमचं त्या ठिकाणी रिव्हिजन करतोय. ओके, चला तर नागरिकत्व हा टॉपिक थोडासा छोटा आहे आणि त्या ठिकाणी त्यातल्या काही म्हणजे आपण जर थोडासा अभ्यास केला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा तर नागरिकत्व टॉपिक मधून त्या ठिकाणी वारंवार प्रश्न पाहायला मिळत नाहीत. रिसेंटली थोडंसं 24 मध्ये प्रश्न आपल्याला 23-24 ला प्रश्न पाहायला मिळतात, परंतु त्याच्या अगोदरचे प्रश्न खूप कमी होते. ओके, सो हा हा टॉपिक थोडासा त्या ठिकाणी आपण प्रीच्या ओरिएंटेड जास्त नाहीये महत्वाचा, तरी सुद्धा 23-24 ला प्रश्न आल्यामुळे आपण त्याच्यातले टॉपिक त्यातल्या गोष्टी आपण चांगल्या अभ्यासणार आहोत. बघा आता थोडी रिवाइज करू. ही आपली मित्रांनो बॅच आहे कर्नारती IAS अकॅडमी. त्या ठिकाणी पॉलिटिक्स आपण आरंभ फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी राज्यघटनेच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. रिव्हिजन आपलं महत्वाचं आहे. आतापर्यंत आलेले राज्यसेवेचे, PSIचे म्हणजे कंबाईनचे, त्यानंतर राज्यसेवा मुख्यचे, वनसेवेचे आपण त्या ठिकाणी PYQ ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे जो टॉपिक आपला संपला की लगेच त्याच्यावर आलेला PYQ आपण अभ्यासणार आहोत. ओके, आणि कोण मित्र तुम्हाला काही जरी त्या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज असेल, प्लॅनिंग करायचं असेल, 28 सप्टेंबरचा असेल किंवा पुढच्या कंबाईनचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या नंबरवर मला कॉल करू शकता. बॅचची फी 699 दिसते, परंतु आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना डिस्काउंट देऊन ही बॅच फक्त 499 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. काही जरी डाऊट असला त्या ठिकाणी मला तुम्ही कॉल करू शकता. चला आता अभ्यासाकडे वळूया. बघा, भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 हे संघराज्य व त्यांच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये ज्यावेळेस विचारला जाईल त्या प्रश्नामध्ये स्टेटमेंट असेल भाग 1 कलम 1 ते 4 किंवा कलम बदलतील, भाग बदलतील, भाग 2 करतील, भाग 4 करतील, भाग 5 करतील किंवा कलम 5 ते 11 टाकतील. म्हणजेच काय तर आपल्याला भाग सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये कलम सुद्धा माहित असणं गरजेचे आहेत आणि तो भाग कशाशी संबंधित आहे. ओके, सो भाग 1 कलम 1 ते 4 हा भाग संघराज्य व त्यांच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित आहे. हा फॅक्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. हे तुम्ही त्या ठिकाणी काय करा, अंडरलाईन करायचं आणि ह्याला रिव्हिजनच्या मोडवर ठेवायचं. वारंवार त्या ठिकाणी अभ्यास करत असताना तुमचा जो कंपार्टमेंट आहे, आता ऑलमोस्ट त्या ठिकाणी 90% 95% मुलं लायब्ररीमध्ये किंवा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. सो आता अभ्यासिकेची एक नवीन सिस्टम आलेली कंपार्टमेंट सिस्टम, बरोबर ना? म्हणजे तुमचा कंपार्टमेंट तुम्हालाच मिळणार आहे. त्या कंपार्टमेंटचा चांगला वापर करून घ्या. स्टिकी नोट्स घ्या. स्टिकी नोट्सवर त्या ठिकाणी जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स त्या ठिकाणी लिहून घ्या आणि तुमच्या समोर चिटकवा. सकाळी एकदा आल्याच्या नंतर त्याला रिव्हिजन करायचं आणि संध्याकाळी घरी जात असताना त्याला एकदा रिव्हिजन करायचं. हे 8 दिवस जर कंटिन्युअसली केलं तर एक गोष्ट तुमची 16 ते 20 वेळा वाचून होणार आहे आणि एकदा 20 वेळा जर ती गोष्ट वाचली ती परत विसरणार नाहीये. सो अशा गोष्टी ज्या त्या ठिकाणी खूप महत्वाच्या वाटतात आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले पाहायला मिळतात त्याला तुमच्या कंपार्टमेंट समोर त्या ठिकाणी चिटकवा. कंपार्टमेंट त्या ठिकाणी पूर्णपणे भरून घ्या नोट्सनं. फक्त भरलाच नाही पाहिजे तर त्याची रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे. जर रिव्हिजन नसेल तर तुमच्या अभ्यासाला त्या ठिकाणी विशेष अर्थ उरत नाही. ओके, पुढे चला. कलम 1 काय म्हणते बघा. कलम 1 संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र संबंधित आहे. कलम 1:1 नुसार इंडिया अर्थात भारत, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. मित्रांनो काय असेल? राज्यांचा संघ असेल. जरी भारताच्या राज्यघटनेमध्ये संघ राज्याचे फीचर असतील, फेडरेशन, बरोबर ना? जरी भारताच्या राज्यघटनेमध्ये संघ राज्याचे जरी त्या ठिकाणी वैशिष्ट्य असले म्हणजे काय अधिकाराची विभागणी असेल, बरोबर का, किंवा द्विग्रही कायदेमंडळ असेल, हे जरी असलं तरी भारताच्या राज्य घटनाकर्त्यांनी काय केलेलं आहे, संघ राज्य हा शब्द न वापरता
राज्याचा संघ हा शब्द वापरलेला आहे. राज्याचा संघ शब्द वापरण्यामागचं कारण मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आंबेडकरांनी काय केलेलं आहे. आंबेडकर म्हणतात की संघ राज्य म्हणजे काय, की ज्या ठिकाणी अधिकाराची विभागणी आहे, ज्या ठिकाणी घटक राज्य हे त्या ठिकाणी करार करून एकत्र आलेले आहेत आणि घटक राज्य त्या ठिकाणी करार मोडून बाहेर सुद्धा जाऊ शकतात किंवा फुटू सुद्धा शकतात. परंतु भारतामध्ये असं काहीच घडलेलं नाहीये. भारतातील घटक राज्य हे कराराने एकत्र आलेले नाहीयेत, फक्त प्रशासकीय कारणास्तव आपण त्यांची राज्यामध्ये विभागणी केलेली आहे. त्याचबरोबर भारतामधील घटक राज्यांना बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाहीये. सो त्यामुळे त्या ठिकाणी संघ राज्य हा शब्द न वापरता राज्यांचा संघ असा शब्द वापरलेला आहे. ओके, बघा, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल, मात्र भारत कोणत्या राज्याचा संघ असेल हे या कलमात त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाहीये. म्हणजे राज्यांचा संघ, कोणकोणते राज्य या संघामध्ये असतील ते राज्य या संघामध्ये मेन्शन केलेले नाहीत. म्हणजे कलम 1.1 मध्ये ते कोणकोणते राज्य असतील हे मेन्शन केलेले नाहीत. कलम 1.2 नुसार घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावे, त्यांचे राज्यक्षेत्रे पहिल्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केल्याप्रमाणे असेल. ओके, कशामध्ये, कलम 1.2 नुसार घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला कलम 1.2 पाहायला मिळतं. कलम 1.3 नुसार भारताचे राज्यक्षेत्र त्या ठिकाणी पुढील प्रमाणे असेल. भारताचे राज्यक्षेत्र त्यामध्ये काय काय समाविष्ट असेल, तर घटक राज्यांचे राज्यक्षेत्र, केंद्रशासित प्रदेशांचे त्या ठिकाणी राज्यक्षेत्र आणि संपादित केली जातील अशी अन्य क्षेत्रे. कलम 1.3 नुसार काय सांगितलेलं आहे की भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कशा समावेश असेल, एक घटक राज्यांचे क्षेत्रे, दुसरं केंद्रशासित प्रदेशांचे ते क्षेत्र, आणि 3 नंबरचं काय, भविष्यामध्ये त्या ठिकाणी जे क्षेत्र भारत संपादित करेल ते सुद्धा क्षेत्र त्या ठिकाणी भारताच्या संघाच्या अंतर्गत असतील. हे आपल्याला कलम 3 नुसार पाहायला मिळतं. ओके, पुढे बघा, कलम 1 मधील तरतुदींबाबत पुढील बाबी स्पष्ट होतात. भारताच्या घटनेमध्ये संघ राज्य व्यवस्थेचे अनेक वैशिष्ट्ये असतानाही भारताचे वर्णन संघ राज्य असे न करता राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स असे करण्यात आले आहे. ह्याच्या मागचं मी तुम्हाला कारण सांगितले आहेत. 2 कारण आहेत की जे घटक राज्य आहेत कराराने एकत्र आलेले नाहीत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी हे घटक राज्य त्या ठिकाणी फुटून बाहेर जाऊ शकत नाहीत. हे कोणी सांगितलंय, तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सांगितलं होतं संविधान सभेमध्ये. पुढे बघा, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावे तसेच त्यांचे राज्यक्षेत्रे यांचा उल्लेख घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. सध्या जानेवारी 2025 मध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख आहे. घटक राज्यांची नावे, त्यांची क्षेत्रे, म्हणजेच घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांची राज्यक्षेत्रे याचा उल्लेख घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. दे विल आस्क यू क्वेश्चन, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की घटक राज्यांची नावे व केंद्रशासित प्रदेशांची घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमाक्षेत्र याचा उल्लेख घटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. कोणती अनुसूची? 3री अनुसूची. बघा, मोस्ट ऑफ द टाइम ज्या ठिकाणी फॅक्ट्स विचारलेला असतो, मोस्ट ऑफ द टाइम, मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेसच, अनेकदा त्या ठिकाणी ते स्टेटमेंट चुकीचं असण्याची शक्यता तुम्हाला पाहायला मिळते. ओके, सो 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतात. घटनेच्या तरतुदी सर्व राज्यांना सारख्याच प्रमाणात लागू होतात, परंतु काही अपवाद आहेत. बरोबर ना? जसा अपवाद त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरचा होता. जम्मू आणि काश्मीर संदर्भात 370 कलम आपल्या संविधानामध्ये होतं, जे आपण 2019 ला त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे त्याला आपण त्या ठिकाणी समाप्त केलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय बघा, भाग 21 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यांसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी आपण पुढे पाहणार आहोत एकदम डीप मध्ये. बरोबर ना? की राज्यामधील असलेले त्या ठिकाणी शेड्यूल एरियाज म्हणजे आदिवासी क्षेत्र असेल किंवा त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती असतील, त्या क्षेत्रामध्ये जास्त असतील किंवा आदिवासी क्षेत्र जास्त असेल, या कारणास्तव त्या राज्यांना किंवा विकासाच्या कारणास्तव त्या राज्यांना संविधानामध्ये त्या ठिकाणी विशेष दर्जा आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. अन्यथा त्या ठिकाणी सर्व राज्यांना सारख्याच प्रमाणात तरतुदी लागू होतात. तसेच 5व्या व 6व्या अनुसूचीमध्ये सुद्धा काही राज्यातील अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे यांच्या प्रशासनासाठी स्वतंत्र तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ते पुढे बघणार आहोत आपण. आता भारताचे राज्यक्षेत्र हा एक शब्द आहे आणि त्या ठिकाणी भारताचा संघ हा एक दुसरा शब्द आहे. लक्षात ठेवा, भारताचे राज्यक्षेत्र व भारताचा संघ अशा 2 टर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. भारताचे राज्यक्षेत्र ही जी संकल्पना आहे ही भारताच्या संघापासून वेगळी आहे. ओके,
हे मग पण म्हणजे मी कालच्या लेक्चर मध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलं होतं, भारताचे राज्य क्षेत्रे क्षेत्र ही मोठी टर्म आहे. ह्यामध्ये त्या ठिकाणी घटक राज्य, भारताचे घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व भविष्यामध्ये संपादित केले जातील असे प्रदेश यांचा समावेश या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो भारतात संघ आहे, यामध्ये काय फक्त घटक राज्य, काय फक्त घटक राज्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. फक्त घटक राज्य यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द बिगर टर्म. ओके, व्याप्ती मोठी आहे, याची व्याप्ती या ठिकाणी आपल्याला छोटी पाहायला मिळते. ओके, पुढे चला. यात काय नाही एवढं विशेष. आता कलम 2 काय सांगते? कलम 2 अन्वये संसदेला 2 अधिकार देण्यात आले आहेत. पहिलं काय? योग्य अटी व शर्तींवर कायद्यांद्वारे नवीन संघ राज्यात त्या ठिकाणी नवीन संघ राज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार. बरोबर, म्हणजे एखादं राज्य त्या ठिकाणी नवीन संघ राज्यामध्ये त्या ठिकाणी दाखल करून घेण्याचा अधिकार, तसेच नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार कलम 2 नुसार. कलम 3 काय सांगते? त्या ठिकाणी कलम 3 अन्वये संसदेला नवीन राज्याची निर्मिती म्हणजेच काय, त्या ठिकाणी एखाद्या राज्यातून एखादा भाग काढून त्या ठिकाणी तो नवीन राज्य स्थापन करणे, विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे या त्या ठिकाणी फेरफार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येईल. काही संसदेला करता येणार आहे. हा तुकडा काढून इकडे जोडणे, 2 तुकडे काढून जोडणे, म्हणजे एनिथिंग कॅन बी डन बाय द पार्लमेंट. एवढंच लक्षात ठेवा. ओके, आर्टिकल 3 नुसार म्हणजे कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल, कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल, त्याचबरोबर कोणत्याही राज्याच्या सीमांमध्ये फेरबदल करता येईल, कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरबदल करता येईल. मात्र असे करताना या कलमात पुढील 2 अटी टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणजे कलम 3 मध्ये जो संसदेला अधिकार दिलेला आहे, यू कॅन डू एनिथिंग रिगार्डिंग द स्टेट्स, त्याची नावं, त्यांचे क्षेत्र एकमेकांना जोडणे, तोडणे, एनिथिंग कॅन बी डन बाय द पार्लमेंट. परंतु असं करत असताना कलम 3 मध्ये 2 अटी टाकण्यात आलेल्या आहेत. पहिली काय? या प्रयोजनार्थ असलेले विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारस असल्याखेरीज. म्हणजे हे करत असताना त्या ठिकाणी संसदेत जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विधेयक मांडत असेल तर राष्ट्रपतीची शिफारस आवश्यकच आहे. बरोबर. आणि दुसरी तरतूद काय? अशी शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपती ज्या राज्याची तोडफोड करत आहेत, म्हणजे संसद ज्या राज्याची तोडफोड करत आहे त्या राज्याला राष्ट्रपती त्या ठिकाणी काय करेल तर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्या राज्यांचं मत राष्ट्रपतीवर आणि संसदेवर बंधनकारक नसणार आहे, म्हणजे ते बंधनकारक नाही. ओके, हे 2 त्या ठिकाणी सांगते. त्याचबरोबर वरील तरतुदीमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत. आता संबंधित राज्य विधिमंडळाचे विचार मते स्वीकारण्याचे बंधन राष्ट्रपतीवर त्या ठिकाणी नाही, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बरोबर. संसद जेव्हा जेव्हा विधेयकात बदल सुधारणा करेल तेव्हा प्रत्येक वेळेस विधिमंडळाचा सल्ला आवश्यक नाही. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या परिस्थितीमध्ये संसदेला जास्तीचे म्हणजे अधिकचे अनलिमिटेड अधिकार आहेत, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा. आता जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी एखादा नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी काय असणार आहे, त्या परिस्थितीमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विधिमंडळ असेल तर त्या विधिमंडळाचा सल्ला घेण्याची संसदेला गरज नाही, हे सांगते बघा. पुढे बघा. केंद्रशासित प्रदेशात बाबतीत संबंधित विधिमंडळाचा विचार घेण्याची गरज नसते. ओके. आता बघा डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात मग या संदर्भात, की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे विनाशी राज्याचा विनाश होऊ शकतो, राज्यांचे तुकडे होऊ शकतात, राज्य तोडलं फोडलं जाऊ शकतं, परंतु अविनाशी संघ आहे. म्हणजे काय? जो संघ आहे हा संघ तुटला जाऊ शकत नाही. केंद्र सरकार त्या ठिकाणी जो संघ आहे हे फेडरेशन तुटलं जाऊ शकत नाही. पण या संघाच्या आतले जे राज्य आहेत हे कसे आहेत तर हे विनाशी आहेत. बरोबर. विनाशी राज्यांचा
अविनाशी संघ त्या ठिकाणी भारत आहे असं आंबेडकर म्हटलेले आहेत. पुढे बघा, कलम 4 काय सांगतोय, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करण्यासाठी. कलम 2 मध्ये सांगितलं काय की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. कलम 3 काय सांगते, नवीन राज्याची निर्मिती, त्यांचे क्षेत्रे, सीमा अथवा नाव यामध्ये फेरफार करणे हे इत्यादी जे काय सुरू आहे इत्यादी संदर्भात करण्यात आलेला कायदा कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही. म्हणजे व्हॉट एव्हर पार्लमेंट इज डुईंग रिगार्डिंग द स्टेट्स नेम्स देअर टेरिटरी इट विल नॉट अंडर द आर्टिकल 368. What is the article 368? It is regarding to the amendment of the constitution. हे आर्टिकल 368 कशा संदर्भात आहे, संविधानामधील घटना दुरुस्ती संदर्भात आहे. परंतु संसद कलम 2 आणि कलम 3 च्या अंतर्गत मिळालेल्या अधिकार संदर्भात काही जरी करत असेल तर तो घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही असं आर्टिकल 4 सांगते. आय होप यू आर गेटिंग प्रॉपरली. ओके. पुढे बघा, भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची निर्मिती किंवा उत्क्रांती कशा पद्धतीने होत गेली. पुढील 4 टप्प्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची उत्क्रांतीची विभागणी करता येईल. एक, संस्थानांचे विलिनीकरण, 562 संस्थान आपल्याला पाहायला मिळतात. 2, प्रांत व संस्थानांचे एकात्मीकरण, आपण ABCD अ ब क ड हे बघतो ना, ते ABCD आहे. 3 काय, भाषांवार राज्य पुनर्रचना, आपण बघतो त्या ठिकाणी इथं आयोग स्थापन झाला होता भाषांवार पुनर्रचना संदर्भात. आणि नंतर 1956 नंतर झालेले बदल म्हणजे वेगवेगळे राज्य काय करू लागले तर त्या ठिकाणी सेपरेट राज्यांची मागणी करू लागले भाषिक आधारावर. मग 1960 मध्ये बॉम्बे प्रांतातून महाराष्ट्र आणि गुजरात वेगळा झाला. 1963 मधून नागालँड म्हणून आसाम मधून नागालँड त्या ठिकाणी वेगळं झालं. 1966 मधून पंजाब प्रांतामधून पंजाब आणि हरियाणा हे 2 राज्य वेगळे झाले. त्याचबरोबर चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी वेगळं झाला. सो हे जे झालं 1956 नंतरचं ते पण आपण बघणार आहोत. ऍक्च्युअली बघितलेलं आहे, वी आर रिवाइजिंग इट. बघा, संस्थानांचे विलिनीकरण, बरोबर, एकूण 562 संस्थान होते. त्यापैकी 10 संस्थान त्या ठिकाणी कुठे गेले तर पाकिस्तानमध्ये गेले. आता बघा, हा कायदा जो आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 या कायद्याअंतर्गत भारतामध्ये जे राजे महाराजे होते, संस्थान होते, बरोबर ना, 2 प्रकारचे प्रदेश भारतामध्ये होते त्यावेळेस. एक आहे ब्रिटिश प्रांत, पूर्णपणे ब्रिटिशांच्या अंतर्गत असलेले प्रांत, म्हणजे प्रत्यक्षपणे या प्रांतावर त्या ठिकाणी ब्रिटिश राज्य करायचे. आणि दुसरं काय तर संस्थाने, इथं राजे महाराजे राज्य करायचे, परंतु इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे यांच्यावर त्या ठिकाणी ब्रिटिशांचं नियंत्रण असायचं. ओके ना. सो हे ब्रिटिश प्रांत आणि हे संस्थाने, बरोबर, एकूण 562 संस्थाने त्यावेळेस त्या ठिकाणी भारतामध्ये होते. आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या कायद्याने या संस्थानांना त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी संधी दिली की तुम्ही एकतर भारतामध्ये जॉईन व्हा, दुसरी एकतर तुम्ही पाकिस्तानमध्ये जॉईन व्हा किंवा तुम्ही स्वतंत्र राहा. They got the opportunity. If you want to join India, you can join. If you want join to Pakistan, you can join. If you want to remain, you can definitely to stay remain. म्हणजे तुम्हाला 3 पर्याय उपलब्ध होते या संस्थानांपुढे, बरोबर. तर बघा मग पुढे काय झालं, एकूण ह्या 562 पैकी 10 संस्थान जे होते हे पाकिस्तानच्या एरियाज मध्ये गेले, म्हणजे नॉर्थ वेस्टला आणि ह्या आजचा बांगलादेश, त्यावेळेचे वेस्ट पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान, बरोबर का. उरले किती 552. या 552 पैकी त्या ठिकाणी 3 संस्थान सोडून उर्वरित 549 जे संस्थान आहेत हे 549 संस्थान त्या ठिकाणी कुठे गेले तर यांनी भारतामध्ये विलीन केलं. 3 संस्थान राहिले फक्त, किती 3 संस्थान. या 3 मध्ये कोण होतं तर एक होतं काश्मीर, दुसरं जुनागड आणि त्या ठिकाणी तिसरं होतं हैदराबाद. आता कालांतराने काळाच्या ओघात 3 संस्थानांनी सुद्धा भारतामध्ये त्या ठिकाणी विलीन करण्याचा निर्णय घेतला. काश्मीरमध्ये काय झालं तर काश्मीरमध्ये त्या ठिकाणी राजा हिंदू होता आणि जनता मुस्लिम होती, लक्षात ठेवा. ओके. सो 1947च्या स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी 47 त्या ठिकाणी काय झालं तर पाकिस्तानने काय केलं, भारतावर हल्ला केला, म्हणजे काश्मीरवर हल्ला केला. पाकिस्तानच्या सैन्यांनी त्या ठिकाणी काश्मीरवर हल्ला केला. काश्मीरवर हल्ला केल्यानंतर जो पाकिस्तानचा राजा होता, राजा हरी सिंग, यांनी भारताला मदत मागितली.
भारताने सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू, परंतु तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं संस्थान भारतामध्ये विलीन केलं पाहिजे. मग राजा हरिसिंग यांनी ते संस्थान भारतामध्ये विलीन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारतीय फोर्सेस त्या ठिकाणी गेल्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाचा त्या ठिकाणी किस्सा सांगितला होता, म्हणजे आजचा जो पीओके आहे त्या पीओके संदर्भात. ओके. दुसरं जुनागड. जुनागडमध्ये त्या ठिकाणी राजा काय होता, तर राजा मुस्लिम होता आणि जनता हिंदू होती, बरोबर ना. त्या ठिकाणी काय घेतलं त्या ठिकाणी मतदान घेतलं गेलं, जनमत विचारलं गेलं आणि त्या जनमतातून जनतेनं भारतीय राज्यामध्ये विलीन व्हावं असं त्या ठिकाणी कौल दिला. पुढे हैदराबादचा त्या ठिकाणी जो काही नवाब होता हा त्या ठिकाणी ऐकतच नव्हता की बाबा आम्हाला भारतामध्ये सामील व्हायचं नाही तर आम्हाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचंय, बरोबर ना. अप्रत्यक्षपणे तसाच तो बोलत होता. मग त्या ठिकाणी भारत सरकारनं काय केलं, त्या ठिकाणी एक ऑपरेशन पोलो नावाचं ऑपरेशन त्या ठिकाणी कंडक्ट केलं आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी हैदराबाद संस्थान हे सप्टेंबर महिन्यामध्ये 17 सप्टेंबरला भारतामध्ये विलीन झालं. 17 सप्टेंबर 1948. आणि तो दिवस आपण काय साजरा करतो, तर तो दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो, कारण की मराठवाड्याचा भाग हा हैदराबादच्या अंतर्गत होता आणि भारत स्वतंत्र होऊन सुद्धा मराठवाड्याचा प्रदेश हा स्वतंत्र झालेला नव्हता. ओके. बघा हे सगळं ह्याच्यामध्ये आहे, जेवढं मी तुम्हाला सांगितलं हे सगळं ह्याच्यामध्ये आहे. ओके. चला, हे हे काश्मीर, त्यानंतर जुनागड आणि इथं हैदराबाद, हे तिन्ही पण तुम्हाला गोष्टी सांगितल्या. आता नंतर पुढे काय, 1950च्या मूळ घटनेत भारतातील राज्यांचे 4 गटामध्ये विभाजन करण्यात आले होते. अ ब क ड. जे अ राज्य आहेत त्यामध्ये ब्रिटिश प्रांतांशी 216 संस्थांना जोडले, म्हणजे पूर्ण ब्रिटिश प्रांत प्लस 216 संस्थाने असं मिळून त्या ठिकाणी भाग अ चे राज्य झाले. त्यामध्ये हे राज्य आहेत आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पंजाब, संयुक्त प्रांत आणि पश्चिम बंगाल. भाग ब राज्य काय बघा मित्रांनो, तर त्या ठिकाणी यामध्ये फक्त 275 संस्थानांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी भाग ब चे राज्य करण्यात आले. याला त्या ठिकाणी राजप्रमुखाची राज्य असं म्हटलं जातं आणि ह्याला काय तर गव्हर्नर्सची राज्य असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ह्यामध्ये कोण होतं, हैदराबाद, जम्मू व काश्मीर, मध्य भारत, मैसूर, पेप्सू, राजस्थान, सौराष्ट्र, त्रावणकोर, कोचीन व विंध्य प्रदेश. भाग क बघा, भाग क चे राज्य यामध्ये पूर्वीच्या 61 संस्थानांचे एकत्रीकरण करून करण्यात आलेल्या 10 केंद्रशासित क्षेत्रांचा समावेश होतो. याला आपण काय म्हणतो, कमिशनरची राज्य. ओके. राज्य लक्षात ना ठेवले तर चालतील. आणि भाग ड चे राज्य काय होते, अंदमान व निकोबार बेट यांचं त्या ठिकाणी आपला एकच राज्य ह्यामध्ये समावेश होतं. आता ह्यानंतर हे जे 4 भाग केले, हे भाग केल्याच्या नंतर जी सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी संतुष्ट नव्हती किंवा त्या सर्वसामान्य जनताला हे जे भाग केले होते या भागाच्या आधारावर त्या ठिकाणी पुनर्रचना नको होती, ही रचना नको होती, त्यांना पुनर्रचना हवी होती. त्यांना पुनर्रचना कशामुळे पाहिजे होती, तर भाषिक आधारावर पाहिजे होती. जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता त्याच्या अगोदर त्या ठिकाणी जे शासन जे इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, म्हणजे जे लीडर होते ते नेत्यांनी काय सांगितलं होतं की बाबा आम्ही स्वतंत्र झाल्याच्या नंतर राज्यांची रचना भाषेच्या आधारावर करू. ओके. घटनाक्रम बघा, राज्य पुनर्रचनेसाठी भाषा हा निकष का, भाषेच्या आधारावरच का, तर काय पार्श्वभूमी आहे. 1947च्या आधीपासून भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीने जोर धरला होता. उदाहरणार्थ 1905 मध्ये बंगालमध्ये वंगभंग चळवळी दरम्यान, पुढे 1917 मध्ये तेलुगू भाषिक लोकांची मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करावा अशी मागणी, पुढे 1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात भाषावर राज्य पुनर्रचनेचं तत्व स्वीकारण्यात आलं. तर पुढे 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट मध्ये भाषावार प्रांत रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले. या रिपोर्टच्या मते प्रांत पुनर्रचना मुख्यतः भाषिक आधारावर असावी. कशा, तर मुख्यतः भाषिक आधारावर असावी. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर जे काय त्या ठिकाणी चळवळीतील जे नेते होते, प्रामुख्याने इंडियन नॅशनल काँग्रेसने सुद्धा भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती व्हावी हे तत्व स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर असे अशी लोकांची त्या ठिकाणी मागणी होती. पुढे बघा, भाषिक आधारामुळे स्थानिक जनतेचा प्रशासनामध्ये अधिक सहभाग साध्य होईल अशी पण त्या ठिकाणी एक अँगल होता. त्याचबरोबर भाषिक प्रदेश नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या सलग होते, त्यामुळे प्रशासन सोपं जाईल. ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलेल्या देशी भाषांना त्या ठिकाणी चालना मिळेल. त्याचबरोबर भाषिक राज्यांच्या मागणीला मास सपोर्ट होता, म्हणजे लोकांची मान्यता होती. जे 4 गटातील राज्य होते हे कसे होते, तर त्या ठिकाणी कृत्रिम होते. म्हणजे काय, तर भौगोलिक दृष्ट्या अयुक्त, आर्थिक दृष्ट्या खर्चिक व प्रशासकीय दृष्ट्या अकार्यक्षम. दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर प्री साठी गरजेचं नाहीये, पण वाचून ठेवा, कुठेतरी काम येईल. पुढे बघा, आता भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील टप्पे
एस के धर आयोग त्या ठिकाणी 1948 ला स्थापन करण्यात आला. एस के धर हे अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि जेव्हा ती संविधान सभा कायदे मंडळ म्हणून त्या ठिकाणी काम करायची तेव्हा मावळणकर त्या ठिकाणी त्या सभेचे अध्यक्ष असायचे. ह्यांनी काय निकाल दिला? ह्यांनी शिफारशी काय केल्या की राज्याची निर्मिती ही भाषेच्या आधारावर नसावी, परंतु आंध्र प्रदेश हे राज्य जे आहे हे राज्य भाषेच्या आधारावर त्या ठिकाणी निर्माण केलं जाऊ शकतं. म्हणजे इतर राज्य नको, परंतु आंध्र प्रदेश असावं. आंध्र प्रदेशच्या लोकांना त्या ठिकाणी काय मिळाला तर एक थोडस होप मिळाली की यार आयोग सांगतोय, आपण का नाही केलं पाहिजे, मग आपण मागणी केली पाहिजे. आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जोरदार मागणी सुरू झाली. 1949 मध्ये JVP जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने पक्षाने नॉट द इंडियन गव्हर्नमेंट, भारत सरकारने नाही. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? 1949 मध्ये भारत सरकारने JVP समिती स्थापन केली असं स्टेटमेंट येऊ शकतं. काय की 1949 मध्ये भारत सरकारने JVP समिती स्थापन केली. ते स्टेटमेंट चुकीचं असेल, तुम्हाला वाटेल 1949 बरोबर आहे, JVP समिती बरोबर आहे, मग त्या ठिकाणी बरोबर आहे. तर हे काँग्रेस पक्षाने काय केलं होतं तर ही समिती त्या ठिकाणी गठीत केली होती. या समितीने काय अहवाल दिला की भाषिक आधारावर राज्याची निर्मिती केली जाऊ नये. ओके, ह्याच्या विरोधात त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. 15 डिसेंबर 1992 मध्ये त्या ठिकाणी 92 रोजी पोट्टी श्रीरामुल्लू हे आंध्र प्रदेशचे त्या ठिकाणी जे काय होते उपोषण करते, त्यांनी 52 दिवस उपोषण केलं आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हिंसक आंदोलन पसरलं आंध्र प्रदेशच्या त्या भागामध्ये. 1953 मध्ये त्या ठिकाणी राज्याची स्थापना करण्यात आली. आणि त्यानंतर ह्या आयोगाने सांगितलं की आम्ही काय करू तर आम्ही त्या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोग त्या ठिकाणी स्थापन करू. पुढे बघा, राज्य पुनर्रचना आयोग 1953. आंध्र प्रदेशच्या निर्मितीमुळे भाषिक राज्यांच्या मागणीने जोर पकडला. डिसेंबर 1953 मध्ये त्या ठिकाणी हा आयोग स्थापन करण्यात आला. कधी? डिसेंबर 1953 मध्ये. लक्षात ठेवा. या आयोगाचे कोण होते सदस्य? तर अध्यक्ष होते फजल अली, सदस्य KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते. बरोबर ना? हिने काय शिफारस केली की भाषिक आधारावर त्या ठिकाणी राज्याची निर्मिती करावी, परंतु एक भाषा एक राज्य नसावे. ओके, हे त्या ठिकाणी काय त्यांनी सांगून दिलं. पुढे बघा, आता हे महत्वाचं नाही आपल्याला प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनं की देशाची एकता व सुरक्षा टिकवली गेली पाहिजे, भाषिक व सांस्कृतिक एकसंधपणा, वित्तीय आर्थिक नॉट इम्पॉर्टंट फॉर प्रीज पर्स्पेक्टिव्ह. ओके, मग ह्या आयोगाने त्या ठिकाणी काय सांगितलं? हे सगळे राज्य रद्द केले, 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश असावे असं सांगितलं. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ओनली. मग हे 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश होते. थोडस लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारले खालीलपैकी कोणते त्या ठिकाणी 14 राज्य सुरुवातीला नव्हते? खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश सुरुवातीच्या 14 राज्यांच्या यादीमध्ये नव्हता? असा प्रश्न विचारला शकतो. 1956 नंतर त्या ठिकाणी काय होऊ लागला? हळूहळू भाषिक आधारावर राज्याची स्थापना करावी अशा त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी जोर धरू लागली. 60 मध्ये काय बॉम्बे प्रांतातून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांची निर्मिती करण्यात आली. 61 मध्ये पोर्तुगीजांकडून प्राप्त झालेल्या दादरा व नगर हवेली या प्रदेशांना 10वी घटनादुरुस्ती कायदा 1961 अन्वये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. हे लक्षात ठेवा. 10वी घटनादुरुस्ती 1961 जे पोर्तुगीजांकडून दादर व नगर हवेली हा प्रदेश भारताला मिळवला होता, तर ह्याला काय दिला तर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. 1962 मध्ये भारताने पोर्तुगीजांकडून पोलीस ऍक्शनद्वारे मिळवलेल्या गोवा, दीव व दमण या प्रदेशाला 12वी घटनादुरुस्ती कायदा 1962 अन्वये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 12वी घटनादुरुस्ती 1962 गोवा, दीव, दमण केंद्रशासित प्रदेश. शॉर्ट मध्ये नोट्स. 10वी घटनादुरुस्ती 1961 दादर व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. दोन्ही प्रदेश कडून तर पोर्तुगीजांकडून. ओके. 1962 फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पांडिचेरी, कराईकल, माहे आणि यानम या प्रदेशांना 14वी घटनादुरुस्ती कायदा 1962 अन्वये पांडिचेरी या नावाने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. काय तर संयुक्त काय पांडिचेरी, कराईकल, माहे, यानम 14वी घटनादुरुस्ती 1962 कोणाकडून तर फ्रेंचाकडून. कधी तर 1962 ला. बरोबर. पुढे चला. 1963 आसाम पासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. 1966 पंजाब प्रांताचे विभाजन, पंजाब व हरियाणा हे 2 राज्य व चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश. 1970 हिमाचल प्रदेश
या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला, परंतु राज्य म्हणून ते 1971 पासून त्या ठिकाणी अंमलात आले किंवा अस्तित्वात आले. 1972 बघा, लक्षात ठेवा, 1970 हिमाचल प्रदेश, बरोबर, परंतु 71 ला ते अस्तित्वात आले. 72 ला मणिपूर, त्रिपुरा व मेघालय. मणिपूर, त्रिपुरा व मेघालय या राज्यांची निर्मिती कधी केली त्या ठिकाणी, तर 72 ला. परंतु बघा, मणिपूर व त्रिपुरा या केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा देण्यात आला, परंतु मेघालय पूर्वी 23व्या घटना दुरुस्ती 1969 अन्वये आसाम राज्यातील एक उपराज्य म्हणून त्या ठिकाणी त्याला दर्जा देण्यात आला होता. 1972 ला त्यालाही पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणजे मणिपूर, त्रिपुरा, मेघालय 1972. ओके. मनीसे मैत्री असं करू शकता. मनीसे मैत्री. मनी म्हणजे मणिपूर, मे म्हणजे मेघालय, त्रि म्हणजे त्रिपुरा. मनीसे मैत्री. ओके. बघा पुढे बघा, 1975 सिक्कीम. ओके. 22वे राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आले. अगोदर त्या ठिकाणी त्याला काय तर सहयोगी राज्य दर्जा देण्यात आला होता 35वी घटना दुरुस्ती 1974 अंतर्गत, परंतु 36वी घटना दुरुस्ती 1975 अन्वये त्याला पूर्ण राज्यांचा दर्जा देण्यात आला. 86 मिझोरम व अरुणाचल प्रदेश यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. 1987 मध्ये राज्य म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आले. 1987 गोवा हे 25वे राज्य अस्तित्वात आले. गोवा, दीव व दमण हे अगोदर त्या ठिकाणी कोणाकडून घेतले होते, पोर्तुगीजांकडून घेतले होते, परंतु गोवाला राज्याचा दर्जा देण्यात आला व दीव व दमण यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. ओके. बघा, अगोदर एकत्र होते, पोर्तुगीजांकडून घेतलं होतं, परंतु काय केलं यांना नंतर गोव्याला स्वतंत्र राज्य व दीव व दमण यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. सन 2000 एमपी, यूपी आणि बिहार. ओके ना. इथून त्या ठिकाणी उत्तराखंड त्याला आपण यूके म्हणतो, बिहार मधून झारखंड झेडएस म्हणतो आपण त्याला, आणि मध्य प्रदेश मधून काय तर छत्तीसगड हे राज्य त्या ठिकाणी वेगळे करण्यात आले. आणि त्यांचा क्रमांक काय होता 26, 27 आणि 28. बरोबर ना. जून 2024 रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे 29वे राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले. ओके. 19 मध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे जम्मू व काश्मीर ह्या राज्याचा विशेष दर्जा नष्ट करण्यात आला. 9 ऑगस्ट 2019 रोजी लगेच बघा 5 दिवसानंतर स्वीकारण्यात आलेल्या जम्मू व काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 या कायद्याने जम्मू व काश्मीर राज्याचे विभाजन करण्यात आले व जम्मू व काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश व लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश. परंतु जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी विधिमंडळ होतं आणि लडाखला विधिमंडळ नव्हतं किंवा नाही. बघा पुढे 9 डिसेंबर 2019 रोजी दादरा व नगर हवेली व दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाचे त्या ठिकाणी विलिनीकरण करण्यात आले. ओके. यस. आता नावामध्ये बदल. काय नावामध्ये बदल. 1950 संयुक्त प्रांताचे उत्तर प्रदेश करण्यात आले. 1969 मद्रासचे तमिळनाडू असं करण्यात आले. 1973 मैसूरचे कर्नाटक असे करण्यात आले. 1973 मध्ये लॅकॅड्यू, मिनिकॉय आणि अमनदिवी बेटाचे नाव लक्षद्वीप असे त्या ठिकाणी करण्यात आले. पुढे बघा 1992 मध्ये 69वी घटना दुरुस्ती 1991 अन्वये दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचे रूपांतर दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र यामध्ये करण्यात आले. 2006 मध्ये उत्तरांचलचं नाव त्या ठिकाणी उत्तराखंड करण्यात आले. बरोबर. 6 मध्ये पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नाव पुदुचेरी असे करण्यात आले. आणि नोव्हेंबर 2011 ला ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले. ओके. पुढे बघा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितलेला ऑलरेडी. सो आय विल गो फॉर द नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक इज सिटीजनशिप. काय सिटीजनशिप किंवा नागरिकत्व आपण त्याला म्हणतो. हा टॉपिक छोटासा आहे, होऊन जाईल लवकर. बघा भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कलम 5 ते 11. ओके. आणि आपण काय बघितलं आता भाग 1 कलम 1 ते 4. भाग 1 कलम 1 ते 4. बरोबर ना. या त्या ठिकाणी यामध्ये त्या ठिकाणी नागरिकत्वाच्या संदर्भात तरतुदी पाहायला मिळतात. आता बघा
नागरिक हे राज्यसंस्थेचे पूर्ण सदस्य असतात, बरोबर. जनरल स्टेटमेंट काय, जनरल स्टेटमेंट, नागरिक हे राज्यसंस्थेचे पूर्ण सदस्य असतात. तसेच नागरिकांना सर्व राजकीय व नागरी हक्क प्राप्त होतात. जर आपण भारतीय नागरिक असू तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व राजकीय व नागरी हक्क ह्या राज्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. घटनेने काही हक्क व विशेषाधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच प्रदान केलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जे परकीय असतात आपल्याकडे, बरोबर ना, परकीय लोक, आपण त्यांना नागरिक म्हणू शकत नाही, तर त्या लोकांना त्या ठिकाणी अधिकार दिले गेलेले नाहीत, काही हक्क किंवा काही विशेष अधिकार दिले गेलेले नाहीत. उदाहरणार्थ बघा, काही मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच त्या ठिकाणी प्राप्त होतात. 15, 16, 19, 29 आणि 30 याच्यावर प्रश्न सुद्धा आलेला आहे की खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात, किंवा खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार हे परकीय नागरिकांना प्राप्त होत नाहीत. ओके, सो 15, 16, 19, 29, 30, बरोबर का. हे आपण पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आपला आता मूलभूत हक्कच आहे. आता कलम 5 काय सांगते बघा, घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व, सुरुवातीचे जेव्हा घटनेचा प्रारंभ झाला त्यावेळेसचे नागरिकत्व संदर्भात त्या ठिकाणी कलम 5 मध्ये त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात राहत असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. घटनेचा प्रारंभ कधी झालेला आहे, त्या ठिकाणी स्वीकार झालेला 26 नोव्हेंबर 1949 ला आणि अंमल कधी झालाय 26 जानेवारी 1950 ला. सो ह्या ठिकाणी जो व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राहत असेल तो प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असेल. ओके. कलम 6, पाकिस्तानातून स्थलांतरितांचे नागरिकत्व. पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आता पाकिस्तानामध्ये गेले, स्वातंत्र्यानंतर काही लोक पाकिस्तानमध्ये गेले, तो ते भारतामध्ये येत असताना स्थलांतरित करून आलेली व्यक्ती घटनेच्या प्रारंभी भारताचा नागरिक असेल. म्हणजे 47 ला गेली आणि 50 ला आपण त्या ठिकाणी स्वीकार केला ना, बरोबर ना. या मधल्या काळात पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आलेली व्यक्ती घटनेच्या प्रारंभी भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल. जर ती व्यक्ती त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये गेली आणि मधल्या काळामध्ये 48-49 ह्या 2 वर्षांमध्ये ती परत भारतामध्ये जर आली तर ती त्या ठिकाणी भारताचा नागरिक म्हणून कन्सिडर केली जाईल. परंतु जर अशी व्यक्ती 19 जुलै 1948च्या पूर्वी, कधी 19 जुलै 1948च्या पूर्वी तिने स्थलांतर केले असेल व तेव्हापासून भारताची त्या ठिकाणी निवासी असेल, किंवा अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केले असल्यास व घटनेच्या प्रारंभीपूर्वी म्हणजे भारतामध्ये आले असल्यास व घटनेच्या प्रारंभीपूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करून भारतीय नागरिक म्हणून नोंदणी केली असल्यास, ओके, मात्र अर्ज करण्यापूर्वी ती 6 महिने भारतात निवासी असेल. आता बघा, नीट सांगतो, घाबरू नका. आता बघा, एका ए हा व्यक्ती आहे, ओके, ए हा व्यक्ती आहे, किंवा आपण म्हणून गौरव नावाचा व्यक्ती आहे, गौरव. ओके, गौरव भारत आणि पाकिस्तान असे 2 राष्ट्र झाले. गौरवला सुरुवातीला वाटलं की पाकिस्तानलाच बेटर राज्य, लेट्स गो टू द पाकिस्तान. ओके, सो हा गेला पाकिस्तानला. कधी गेला तर 14 ऑगस्टच्या अगोदर, 14 ऑगस्ट 1947 ला, म्हणजे त्यावेळेस पाकिस्तानची स्वातंत्र्य दिन आहे, बरोबर का. तिथं गेल्यानंतर कळलं अरे येतो कुछ अलग ही गडबड आहे. ओके, जसं सांगितलं होतं मला जिन्ना साहेबांनी तसं काहीच नाही इथं. मग त्यानं परत ठरवलं की बाबा मला परत भारतामध्ये यायचं आहे. ओके, देन ही डिसाइडेड टू कम इंडिया. तो भारतात आला. ओके, परंतु डेट बघा या ठिकाणी काय दिलेली आहे. डेट काय दिलेली आहे की 19 जुलै 1948 पूर्वीचे स्थलांतर केले असेल तर, म्हणजे तो त्या ठिकाणी ह्या दिवसाच्या अगोदर जर भारतामध्ये आला, कधी 19 जुलै 1948, तर प्रॉब्लेमच नाही. काय नाही, प्रॉब्लेमच नाही. बघा, 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केले असेल व तेव्हापासून भारतात निवासी असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही. परंतु ह्या नंतर जर त्या ठिकाणी 19 जुलै 48च्या नंतर स्थलांतर केले असल्यास, तेव्हा त्या ठिकाणी स्थलांतर केलं, परंतु त्याला काय करावं लागेल, मग त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडे अर्ज करून त्या ठिकाणी भारतीय नागरिकासाठी त्याला नोंदणी करावी लागेल. परंतु अर्ज केले ज्या दिवशी केलाय त्याच्या 6 महिने अगोदर गौरवला भारतामध्ये राहावं लागेल. समजतंय का. सो हे ह्याच्यावर आजपर्यंत प्रश्न आलेला नाही, जस्ट माहिती म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बरोबर. आता कलम 7 बघा, 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेली व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही.
1 मार्च 1947 नंतर भारतात पाकिस्तानात गेलेली व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. त्यांना पुन्हा पुन्हा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतात 6 महिने वास्तव करावे लागेल व त्यांना 19 जुलै 1948 नंतर भारतात स्थलांतर केल्याचे मानले जाईल. आता बघा इथे त्या ठिकाणी सूरज नावाचा व्यक्ती आहे, बरोबर. हा त्या ठिकाणी पाकिस्तानात गेला, बरोबर ना. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानमध्ये गेला. आता तो भारताचा नागरिक त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार नाही, परंतु त्याला परत भारतामध्ये वाटते, ही वॉन्ट्स टू कम टू इंडिया, बरोबर. तो भारतामध्ये येणार आहे, परंतु त्या ठिकाणी त्याला 6 महिने वास्तव करावं लागणार. काय 6 महिने वास्तव करावं लागणार आहे. आणि त्याला ह्याच क्रायटेरियामध्ये पकडलं जाईल की तो 19 जुलै 1948 नंतर आलेला आहे, त्याला अधिकाऱ्याकडे पत्र द्यावं लागणार आहे, त्याला 6 महिने या ठिकाणी राहावं लागणार आहे, आणि नंतर तो भारताचा नागरिक बनू शकतो. ओके, पुढे बघा. कलम 8, मूळच्या भारतीय असलेल्या मात्र भारताबाहेर निवास करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. आता या ठिकाणी काय तर विजय नावाचा व्यक्ती आहे, बरोबर. हा काय आहे, मूळचा भारताचाच आहे, परंतु भारत देशाच्या बाहेर तो काय करतोय, त्या ठिकाणी निवास करतोय, बरोबर ना. अशा व्यक्ती संदर्भात त्या ठिकाणी नागरिकत्वा संदर्भात तरतूद आहेत. आता विजय जो आहे त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा यापैकी कोणीही एक भारतात जन्मलेले आणि अशा भारताबाहेर राहणाऱ्या कोणत्याही देशातील व्यक्तीने त्या देशातील कोणत्याही दूतावासाच्या किंवा वकिलातीच्या कार्यालयात प्रतिनिधीकडे भारतीय नागरिकत्वासाठी नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला भारताचा नागरिक समजण्यात येईल. ऐका, टेन्शन घेऊ नका जास्त. बघा, विजय आहे, विजय कुठे राहतो त्या ठिकाणी, तर विजय राहतो त्या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू की श्रीलंकेला राहतोय. ओके, श्रीलंकेला विजय राहतोय, आणि विजयचे आई वडील हे त्या ठिकाणी कुठले आहेत, त्या ठिकाणी भारतामध्ये जन्मलेले आहेत, आई किंवा वडील भारतामध्ये जन्मलेले आहेत, बरोबर. आता विजयला त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व मिळवायचं आहे. मग विजय त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये जे भारतीय एम्बेसी आहे किंवा राजदूत आहेत त्यांच्याकडे जाणे, लेटर देणे आणि त्या ठिकाणी भारतीय नागरिक होणे, एवढं सोपं आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून सांगितलेलं आहे. कलम 9, जर कोणत्याही व्यक्तीने स्वइच्छेने स्वतःच्या इच्छेने कोणत्याही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही. आता इथं काय परत एकदा गौरव गेला कुठं, तर त्या ठिकाणी इंग्लंडला गेला गौरव, बरोबर का. आता इंग्लंडला गेल्यानंतर त्याने काय केलं, तर इंग्लंडचं वातावरण खूपच भारी वाटलं, गर्दी नाहीये, सगळं मोकळं आहे, फ्रेश हवा आहे, ओके, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगली आहे, कशाला परत भारतामध्ये जायचं ट्रॅफिक मध्ये पुण्याच्या. मग गौरव म्हणला की आय वॉन्ट टू मला त्या ठिकाणी आय वॉन्ट सिटिझनशिप ऑफ द इंग्लंड, बरोबर. इंग्लंड सिटिझनशिप त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्यानं त्या ठिकाणी काय केलं, भारताचं नागरिकत्व स्वइच्छेनं सोडून दिलं. आता इथून पुढे तो भारताचा नागरिक राहणार नाही असं आर्टिकल 9 सांगते, बरोबर. पुढे बघा, कलम 10 काय सांगते, भारतीय संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदीच्या अधीन राहून भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक म्हणून कायम राहील. म्हणजे काय की एखादा व्यक्ती त्या ठिकाणी संसदेने केलेला कायदा हा त्याच्या अधीन राहून त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व स्वीकारेल. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये त्या ठिकाणी काय केले तर काही तरतुदी केल्या आहेत की एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर कसं स्वीकारेल, किंवा त्या ठिकाणी नागरिकत्व त्याला सोडून द्यायचं असेल तर कसं सोडून देईल. सो हे आपण पुढे बघणार आहोत. हे सगळं कशाच्या अधीन असणार आहे, तर संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन असणार आहे, बरोबर. कलम 10. कलम 11, इथून जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, सो जास्त टेन्शन घेऊ नका, डेट्स वगैरे जास्त लक्षात ठेवू नका, बेसिक गोष्ट लक्षात ठेवा फक्त वरून. नागरिकत्वासंबंधी कोणत्याही विषयाबाबत तरतूद करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. नागरिकत्वासंबंधी कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर संसदेला आहे. प्रश्न काय विचारतील तुम्हाला, तर विधिमंडळाला आहे किंवा राष्ट्रपतीला आहे असा त्या ठिकाणी त्याचे शब्द टाकतील की नागरिकत्वासंबंधी कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा अधिकार संसदेला आहे असा शब्द टाकतील. परंतु काय आहे या ठिकाणी, तर सॉरी राष्ट्रपतीला टाकतील असं टाकतील, परंतु संसद हा शब्द महत्वाचा आहे. उदाहरणार्थ नागरिकत्व कायदा 1955, आतापर्यंत 10 वेळा त्या ठिकाणी संसदेनं नागरिकत्वा संदर्भात कायदे केलेले आहेत. या कायद्यात राज्यघटना लागू झाल्यानंतर नागरिकत्व संपादनाची व समाप्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्या कायद्यामध्ये, ह्या कायद्यामध्ये, बरोबर. हा, आतापर्यंत किती 10 वेळा हा कायदा त्या ठिकाणी बनवण्यात आला किंवा दुरुस्त्या करण्यात आला. 1957, 60, 85, 86, 92, 3, 5, 15 आणि 19 हा लेटेस्ट आहे. CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 ज्या कायद्यामुळे देशामध्ये पूर्ण त्या ठिकाणी गदारोळ उडला होता. ओके,
हा, आता कशाच्या आधारे त्या ठिकाणी तुम्ही नागरिकत्व स्वीकारू शकता? तुम्हाला इफ यू वॉन्ट टू जॉईन, इफ यू वॉन्ट द सिटीजनशिप ऑफ द इंडिया, व्हॉट आर द वेज, तुम्ही कशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागरिकत्व मिळू शकता? तर 1955च्या कायद्यामध्ये 5 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला काय, तर जन्माने, तुमचा जन्म भारतात झाला असेल, नागरिकत्व हे आपण डीप मध्ये पुढे बघणार आहोत. दुसरा वंशाने, तिसरा नोंदणीद्वारे, चौथा स्वीकृत करून किंवा स्वीकारल्यानंतर नंतर, आणि चौथा एखाद्या प्रदेश त्या ठिकाणी विलीन केल्यानंतर. ओके, एक एक बघू आपण पुढे. बघा, बाय बर्थ, प्रत्येक व्यक्ती त्याचा जन्म राज्यघटना लागू झाल्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 किंवा त्याच्यानंतर भारतात झाला असल्यास तो व्यक्ती जन्माने भारतीय नागरिक असेल. राज्यघटना लागू व्हायच्या अगोदर किंवा लागू झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला तर तो व्यक्ती त्या ठिकाणी भारताचा नागरिक असणार आहे. परंतु बघा, जे डिप्लोमॅट असतात म्हणजे दुसऱ्या देशाचे जे राजदूत आहेत आपल्या देशामध्ये, त्यांच्या मुलांना ह्यामधून वगळण्यात आलेलं आहे. आता उदाहरणार्थ जर त्या ठिकाणी एखादा बांगलादेशचा राजदूत आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आहे ऑफिशियल ड्युटीवर, आणि त्याच्या मुलाचा जन्म भारतामध्ये झाला तर त्याचा मुलगा भारतीय नागरिक म्हणून कन्सिडर केला जाणार नाही. ओके, अपवाद काय, तर राजनैतिक अधिकारी किंवा शत्रू राष्ट्रातील मुले, शत्रू राष्ट्रातील उदाहरणार्थ पाकिस्तानमधील खूप सारे जे लोक आहेत हे त्या ठिकाणी भारतामध्ये पेशंटसाठी ट्रीटमेंटसाठी येतात, मेडिकल केअरसाठी, मेडिकल ट्रीटमेंटसाठी येतात, आणि एखादी लेडीज जर त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटसाठी भारतामध्ये आली आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी तिची डिलिव्हरी झाली आणि तिचं आपत्ती, तिचं बाळ भारतामध्ये जन्माला आलं, तर अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी भारताचं ते मूळ नागरिकत्व नसेल. ओके, त्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. शत्रू राष्ट्र म्हणजे कोणते राष्ट्र की ज्या राष्ट्राबरोबर आपलं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे, बरोबर. वंश परंपरेने, वंश परंपरा, वांशिक म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो ना वंश आहे बाबा, म्हणजे बाबा आजी, आपले वडील, आजोबा, पणजोबा, असं वंश परंपरा. भारताच्या बाहेर जर कोणत्याही देशात 26 जानेवारी 1950 नंतर जन्म झालेल्या व्यक्तीला भारतीय नागरिक मानले जाईल जर त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी त्याचे आई वडील यापैकी एक भारतीय नागरिक असेल. आता ए आहे, ओके, ए व्यक्ती आहे, बरोबर का, किंवा आपण या ठिकाणी नाव घेऊ तर ऋषिकेश आहे, बरोबर का. ऋषिकेश त्या ठिकाणी जन्म कुठे झाला, तर ऋषिकेश जन्म झाला त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये फ्रान्स मध्ये झाला, बरोबर. परंतु ह्याच्या जन्माच्या वेळेस ऋषिकेशचे जे आई वडील आहेत किंवा दोघांपैकी एक, आई किंवा वडील, हे भारतीय नागरिक जर असतील, भारतीय नागरिक जर असतील तर त्या ठिकाणी ऋषिकेश हा ऑटोमॅटिकली भारताचा नागरिक बनणार आहे. पुढे बघा, नोंदणीद्वारे एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी भारताचा नागरिक व्हायचं तो त्या ठिकाणी ऑफिशियली नोंदणी करून भारताचा नागरिक होऊ शकतो, बरोबर. परंतु बेकायदेशीर स्थलांतरित नसलेल्या म्हणजे जे लोक आहेत बेकायदेशीर त्यांना त्या ठिकाणी नोंदणीद्वारे ऑप्शन नाही. बेकायदेशीर स्थलांतरित नसलेले इतर कोणतीही व्यक्ती खालीलपैकी एका गटातील असेल तर भारत सरकारकडे अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी करू शकते. मग काय आहे, तर भारतात 7 वर्ष एखाद्या व्यक्ती निवास केला असेल. दुसरं काय, तर अविभक्त भारताबाहेर कोणत्याही देशात राहणारी मूळ भारतीय वंशाची व्यक्ती, म्हणजे अगोदर भारतात त्या ठिकाणी भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर भारतातली होती परंतु बाहेर राहू लागली, आता वाटते परत भारतीय नागरिक व्हायचे, तर ती व्यक्ती त्या ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज करू शकते. भारतीय नागरिकांशी विवाह झालेली स्त्री म्हणजे मेल भारतातला आहे आणि फिमेल त्या ठिकाणी कुठले आहे, तर त्या ठिकाणी रशियाची आहे, ती नोंदणीद्वारे भारताचा नागरिक बनू शकते. भारतीय नागरिकांची अल्पवयीन मुले यांची काय, तर त्या ठिकाणी अल्पवयीन मुले हे बाहेर देशामध्ये त्या ठिकाणी आहेत ते नागरिक होऊ शकतात. भारतीय नागरिकत्वाची पूर्ण वय क्षमतेची मुले जे त्या ठिकाणी 18 वर्षापेक्षा जास्त आहेत, बरोबर. एवढं डीप मध्ये बघू नका, ह्याच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही. भारताचा नागरिक म्हणून नोंदणी होण्यापूर्वी त्यांना शपथ घ्यावी लागते. ओके, पुढे बघा, आता त्या ठिकाणी बाय नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृतीद्वारे बेकायदेशीर स्थलांतरित नसलेल्या व्यक्तीने केलेल्या अर्जावर विचार करून केंद्र शासन त्या व्यक्तीस स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व बहाल करू शकते. या व्यक्तीस भारताच्या राज्यघटनेची प्रति निष्ठेची शपथ घ्यावी लागते. ठीक आहे, पुढे बघा, एखाद्या प्रदेशाचे विलिनीकरण म्हणजे काय, त्या ठिकाणी भारताने एखादा प्रदेश त्या ठिकाणी अक्वायर केला किंवा सिक्कीम हा भारताचं त्या ठिकाणी राज्य बनलं, बरोबर ना. 1975 ला 36वी घटना दुरुस्ती. आता सिक्कीम मधील नागरिक काय असणार आहेत, भारताचे त्या ठिकाणी नागरिक असणार आहेत. ओके, जर एखादा भूभाग प्रदेश भारतात समाविष्ट केला तर त्या भूभागात राहणारे कोणते व्यक्ती कधीपासून भारताचे नागरिक असतील हे त्या ठिकाणी भारत सरकार ठरवेल. ओके, आता नागरिकत्व कसं संपुष्टात येतं, नागरिकत्वाचा लोप समाप्ती, लॉस ऑफ सिटिझनशिप. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक, नागरिकत्वाचा त्याग करणे.
दुसरं नागरिकत्व संपुष्टात येणे, आणि तिसरं नागरिकत्व काढून घेणे. आता बघा एक एक बघा. नागरिकत्वाचा त्याग करणे, कोणतेही पात्र व सज्ञान नागरिक नागरिकत्व सोडू शकते. एखाद्याला वाटलं मला भारताचं नागरिकत्व सोडून द्यायचंय, तो पत्र लिहून काय करू शकतो, तर भारतात नागरिकत्व सोडू शकतो. त्यासोबत त्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलांच्या नागरिकत्वाचा लोप होतो. म्हणजे त्या ठिकाणी दोन मुलं, एक फॅमिली आहे, ओके, मेल फिमेल, बरोबर ना, हे रशियामध्ये गेले, रशियाचे त्यांनी नागरिकत्व स्वीकारलं, बरोबर का, परंतु त्यांचे मूल त्या ठिकाणी 12 वर्षाचे एक आहे, 14 वर्षाचे एक आहे. सो ह्यांचं सुद्धा नागरिकत्व संपुष्टात येणार आहे. परंतु मात्र ह्या दोन मुलांचे 18 वर्ष पूर्ण झाल्यास, त्यांना 1 वर्षाच्या आत अर्ज केल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व परत मिळू शकते. आता ह्यांचे परत त्या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण झालेत आणि 1 वर्षाच्या आतमध्ये ते त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात, त्यांना परत भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. ओके, नागरिकत्व त्याग करण्याच्या अर्जावर भारत सरकार युद्धाच्या कालावधी त्या ठिकाणी स्थगित ठेवू शकते. म्हणजे युद्धाचा कालावधी असेल तर त्या ठिकाणी जे काही अर्ज आले ते पूर्णपणे स्थगित असू शकतात. ओके, पुढे बघा अजून काय, नागरिकत्व संपुष्टात येणे, भारतीय नागरिकाने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारल्यास त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. जर त्या ठिकाणी गौरव गेला फ्रान्सला, म्हणला मला फ्रान्सचा नागरिक व्हायचा आहे, तर भारतीय नागरिकत्व संपुष्टात आलं. ओके, आता नागरिकत्व काढून घेणे, खालील परिस्थितीमध्ये भारत सरकार त्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेऊ शकते. जर त्याने फसवणूक करून किंवा गैरमार्गाने नागरिकत्व मिळवलं असेल, पहिली गोष्ट, तर त्या ठिकाणी राज्यघटनेबद्दल त्या ठिकाणी अनिष्ट दाखवली असेल तर, दुसरं त्यांनी युद्धाच्या काळात त्या ठिकाणी शत्रू राष्ट्राबरोबर त्या ठिकाणी बेकायदेशीर व्यापार केला असल्यास किंवा संपर्क ठेवला असल्यास, भारत पाकिस्तान युद्ध लागले आणि युद्धाच्या काळामध्ये त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने पाकिस्तानशी व्यापार केल्यास किंवा पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी संपर्क ठेवल्यास त्याचं नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. चौथं काय, स्वीकृती किंवा नोंदणीद्वारे नागरिक बनलेल्या व्यक्तीला 5 वर्षाच्या कालावधीत कोणत्याही देशात 2 वर्षाची सजा मिळाल्यास, किती, 2 वर्षाची सजा मिळाल्यास, एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी स्वीकृतीद्वारे त्या ठिकाणी किंवा नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवलं आणि त्याला त्या ठिकाणी त्यानंतर त्या ठिकाणी त्याला 2 वर्ष सजा झाली, कुठे, कोणत्या देशामध्ये, त्याचं नागरिकत्व रद्द होतं. ओके, सलग 7 वर्ष तो भारताबाहेर राहिल्यास, परंतु अपवाद काय, विद्यार्थी असेल किंवा सरकारी नोकरदार असेल तर तो त्या ठिकाणी भारताच्या बाहेर 7 वर्ष सुद्धा राहू शकतो किंवा 7 वर्षापेक्षा जास्त राहू शकतो, तरी सुद्धा त्याचं नागरिकत्व संपुष्टात येणार नाही. परंतु इतर लोक सलग 7 वर्ष भारताच्या बाहेर राहिले, त्यांचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं. ओके, आता प्रश्न बघा, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती. ओके, व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत चला. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी कोणते विधाने त्या ठिकाणी बरोबर आहेत, योग्य विधान. ओके, भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धत आहे, सिंगल सिटीजनशिप. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, भारतामध्ये डबल नागरिकत्व नाही, म्हणजे केंद्राचं वेगळं आणि त्या ठिकाणी राज्यांचं वेगळं, म्हणजे दुहेरी नागरिकत्व नाही तर एकल नागरिकत्व आहे. ट्रू, बरोबर. दुसरं बघा, आता ए बरोबर आहे, म्हणजे काय त्या ठिकाणी वरील सर्व बरोबर, ए बरोबर, हे सगळीकडेच आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. यस, मी तुम्हाला सांगितलं 1955 ला पहिल्यांदा नागरिकत्व कायदा संमत करण्यात आला. बी बरोबर आहे, इथं बी नाहीये, ह्याला कट करा, इथं पण बी नाही, ह्याला कट करा, इथं ए बी आहे, वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. म्हणजे आता ह्या वाक्यावर डिपेंड आहे. भारतीय राज्यघटनेत भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. कोणता भाग, भाग 4. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं भागावरून प्रश्न बनतात. भाग 2 आहे, 4 नाही. भाग 4 कशा संदर्भात आहे, तर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे, डीपीएसपी. ओके, इथं काय असलं पाहिजे, तर भाग 2 असायला पाहिजे, कलम 5 ते 11. ओके, सो सी बरोबर चुकलेला आहे, म्हणजे हे गेलं. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. कधीचा प्रश्न बघा, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024, लेटेस्ट प्रश्न आहे बघा. डीप मध्ये कुठं काय विचारले का, वर्ष, डेट्स वगैरे काही नाही विचारलं, तरी सुद्धा एकदा करून घ्या पुस्तकामधून. ओके, मला नाही वाटत एवढं डीप मध्ये जाईल म्हणून. आता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023, व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर त्यानं काय केल्यास त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते. ओके, बघा, व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, आताच बघितलं ट्रू आहे. स्वतःच्या इच्छेनं गौरव फ्रान्सला गेला, म्हणला मला फ्रान्सलाच राहायचंय, तर त्याचं भारताचं नागरिकत्व संपुष्टात येणार आहे. म्हणजे अ गेलं, अ आहे, म्हणजे ब, याच्यामध्ये ब मध्ये अ नाही, ऑप्शन क्रमांक 3 कट झाला. बघा, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्याच्या कारावास झाला असेल तर, बाळांनो इथे 2 वर्ष मी सांगितलं तुम्हाला, किती, 2 वर्ष, म्हणजे काय, 12 गुणिले 2 24 महिने पाहिजेत, 18 महिने नाही. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे फॉल्स आहे. ओके, म्हणजे ब गेलं.
ब कट झालं, ब कट झालं, फक्त अ क ड, बरोबर ना, अ क ड. आता बघ क काय सांगते, फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारने समाधान, असे भारत सरकारचे समाधान झाले तर ट्रू. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर यस ट्रू, म्हणजे अ क ड, ऑप्शन क्रमांक 2. पुढे बघा, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. आता डायरेक्ट हा 2014 चा प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014. म्हणजे ह्या कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर नागरिकत्व मिळवायचं असेल तर तो कसं मिळवू शकतो हे विचारलेलं आहे प्रश्न. ओके ओके. भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, भूमी अधिग्रहित म्हणजे काय, एखाद्या प्रदेशाचे विलिनीकरण. भारताने सिक्कीम हा भारताचा भाग झाला, तो सिक्कीमचे नागरिक आता काय होणार आहेत, भारताचे नागरिक होणार आहेत, म्हणजे अ बरोबर आहे. ओके, अ बरोबर आहे, म्हणजे ब इथं अ नाहीये, अ कट करा, बरोबर. आता वारसा हक्काने, वंश परंपरेने, यस ट्रू आहे. ब कशामध्ये नाहीये, ब ह्याच्यामध्ये नाहीये. चला, जन्म भारतात झाल्याने, हे पण बरोबर आहे, ट्रू, म्हणजे क बा कशात नाहीये, क दोन्ही मध्ये पण आहे. राष्ट्रीयकरणाद्वारे आणि नोंदणीद्वारे, नोंदणी आपण बघितलं ट्रू, ई पाहिजे, ई इथं नाही, हे कट झालं. राष्ट्रीयकरणाद्वारे नाही, नॅशनलायझेशन द्वारे नाही. ओके, ई, अ ब क ई. ओके, पुढे बघा, राज्यसेवा मुख्य 2013. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती, इथं शेवटपर्यंत वाचत चालला, नव्हती. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती. ओके, भारतात अधिवास आवश्यक होता, भारतात जन्म आवश्यक होता, माता पित्यांचा भारतात जन्म आवश्यक होता, यस. अशा प्रारंभपूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्यतः निवास, हे मेन्शन केलेलं नाही, 5 वर्षाची त्या ठिकाणी तरतूद नव्हती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इथं नाही विचारलेलं आहे, बरोबर ना. पुढे बघा, यस डन. ओके, सो नागरिकत्व सुद्धा टॉपिक आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे, एकदा वाचा. देन टुमॉरो ऑल्सो वी विल रिवाइज इट, आपलं रिव्हिजन होणारच आहे, सो डोंट वरी अबाउट इट, एकदा वाचा, क्लिअर होऊन जाईल सगळं. ओके, आय होप वॉट एव्हर आय एम टीचिंग टू, यू आर गेटिंग इट प्रॉपरली and also you are enjoying it. Okay, chalo, thank you so much for the lecture, take care, bye, have a nice day.